नमस्कार मी सुप्रभात. आजची तारीख 8 ऑगस्ट. सकाळचे जवळपास 8:15 झालेले आहेत आणि आत्ताची स्थिती बघा मंडपातली कशी आहे. अजून फक्त 2 दिवस शिल्लक आहेत आगमनाला. बऱ्यापैकी आता काम झालेलं आहे प्रभावळीचं. हा बिचारा दिवस रात्र मेहनत घेऊन करत असतो. आता ना मी एक इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहे. आता मी परत मंडपामध्ये येणार नाही. आता डायरेक्ट पूर्ण झाल्यानंतर करोडच्या राजाला ही प्रभावळा लागल्यानंतरच करोडच्या राजाचं दर्शन घ्यायला जाणार आहे. का माहिती आहे का, आता दररोज येऊन ना मार्जिनल युटिलिटी आहे ना एकंदरीत कमी होते. म्हणजे माझी जी एकदम उत्सुकता आहे ना ती पूर्णपणे शून्यावर जायला आलेली आहे. कारण दररोजच पाहतो आहे ना की नक्की काय काय चालू आहे ते. त्यामुळे आता थेट करोडच्या राजाला प्रभाव बांधल्यानंतर तर बघा माझ्याकडनं थोडीशी चिटिंग झालेली आहे यामध्ये की मी पूर्ण मूर्ती बघितली नाही असं नाही आहे. थोड्याफार झलक बघितलेली आहेत पण पूर्णपणे एकदम कॉन्सन्ट्रेशननी मूर्ती बघितलेली नाही. ही प्रभावळ आहे ना ट्रॉलीवर बांधलेली आहे त्यामुळे ती दिसते तशी विजिबल. पण दोन्ही एकत्र केल्याच्या नंतर कसं असेल दृश्य ते पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असेल. तर एकंदरीत आहे ना आता मी तिथे जाऊन उभा राहतोय आणि पाऊच कशा प्रकारे या सर्व गोष्टी होतात त्या आणि प्रथम दर्शन फर्स्ट लुक कसं असतं ते आई फुल खतरनाक सीन आहे इथे बघा तुम्ही. मी अजूनपर्यंत दोन्हीचा कंबाईन झाल्याच्या नंतरची गोष्ट पाहिली नाही आहे. आता मी पाहणार आहे, अजून मागे बघत नाही आहे. माझं पूर्ण अंग थरथरत आहे ही सर्व गोष्ट पाहून. खूप वेगळा माहोल आहे. अजूनपर्यंत मी मागे वळून पाहिलेलं नाही आहे. तर प्रभावळ आणि गणपती दोन्ही एकत्र जॉईन होत आहेत. आता मी मागे आलो आहे कारण मला रूल ब्रेक करायचा नाही कुठल्याही प्रकारे म्हणून. तर मी मागे उभा आहे आणि मागची स्थिती अशी आहे. एक नंबर. मी अजून बघितलं नाही. जस्ट आता बँजोला सुरुवात झालेली आहे आणि ट्रॉली सुद्धा आली आहे. आता जाऊन बघतो